चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा हुलकावणी. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. हॅलो, हा फोन लोणकरांचा आहे का? जरा चाचरतच पलीकडून कोणीतरी विचारलं. कोण बोलत असावं याचा अंदाज करायचा आशानं प्रयत्न केला. आवाज कोवळा पण नुकताच फुटलेला वाटत होता, एखाद्या टीनेजरसारखा, पण ओळखीचा नव्हता. कदाचित कोणीतरी याला आपल्या योगा क्लासची माहिती सांगितली असावी असं आशाच्या मनात आलं. अलीकडे तरुण मुलातही योगासनांबद्दल प्राणायामबद्दल कुतूहल मिश्रित आस्था वाटायला लागली असंही तिच्या मनात येऊन गेलं. मग अशा वेळी क्लास किंवा निसर्गोपचारासंबंधी विचारणा झाली की वापरायचा व्यावसायिक आवाज आशानं काढला आणि नेहमीच्या घोटवलेल्या तऱ्हेनं तिनं विचारलं, हो, तुम्हाला कोण हवं आहे? आशाताई पाठक आहेत का? पलीकडून विचारणा झाली. हो, मीच बोलतेय. तुम्ही कोण? तुमचं काय काम आहे? पाठक हे आडनाव ऐकलं आणि आशाच्या कपाळावर आपसूक एक आठी उमटली. ती सावध झाली. पाठक? कित्येक वर्षात ह्या नावानं कोणी आपल्याला संबोधलेलं नाही. लोणकर मॅडम म्हणूनच माझी ओळख झाली आहे. या आडनावानं इथं तर मला कोणीच फारसं ओळखत नाही. तरीसुद्धा तिच्या मनात एवढे विचार येऊन गेले. पलीकडून उत्तर आलं, मी राहुल पाठक. मला तुम्हाला भेटायचं आहे. मला भेटाल? आशाच्या हृदयाचा ठोका चुकला. राहुल आलाय इतक्या वर्षांनी आणि मला भेटायला? त्याच्या आजी आजोबांनी बरं येऊ दिलं त्याला. तिच्या डोळ्यासमोर माईंचा आणि अण्णासाहेबांचा चेहरा आला. इतके दिवस दडपून ठेवलेला त्यांच्याविषयीचा कडवटपणा भप्प दिशी बाहेर आला. आपण पूर्वीचं सगळं विसरलोय असं आजवर आशाला वाटत आलं होतं. त्यामुळे स्वतःच्या भावनांचं तिला आश्चर्य वाटलं. बरोबर 14 वर्षापूर्वी तिनं राहुलला शेवटचं पाहिलं होतं. तिच्याकडे यायला झेपावणारे त्याचे हात सासूबाईंनी घट्ट धरून ठेवले होते. त्यांना पसरलेल्या भोकाडाकडे अण्णासाहेब किंवा माई या दोघांपैकी कोणीच लक्ष दिलं नव्हतं. एरवी त्याच्या डोळ्यातून टिप्पूस आलं तरी कळवळून त्याचे नको ते लाड पुरवायला धावणाऱ्या माई त्या दिवशी मात्र कठोर झाल्या होत्या. आशाच्या डोळ्यातल्या आर्जवांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. अण्णासाहेबांनी तर करड्या शब्दात तिला सुनावलं होतं, दारात रिक्षा आली आहे, तुला निघायला हवं. आता ह्या घराशी तुझा काहीही संबंध नाही. जितक्या लवकर तू हे समजून घेशील तितकं तुला, आम्हाला आणि विशेष म्हणजे राहुलला सोपं होणार आहे. एवढं बोलून त्यांनी सखारामाला हाक मारली आणि आशाचं सामान सुमान रिक्षात ठेवायला सांगितलं. चर्चा आणि युक्तिवाद करायची वेळ निघून गेलेली आहे हेच त्यांनी त्यातून सूचित केलं. रिक्षात बसत असताना कानावर पडणारा राहुलचा आकांत कित्येक वर्ष आशा विसरू शकली नव्हती. पलीकडून प्रश्न आला, थोडासा रडवेल्या आवाजात, येऊ ना मी तुम्हाला भेटायला? अरे येऊ का काय, मी तुला भेटायसाठी किती आतुर आहे हे तुला कसं सांगू बाळा? आशा म्हणाली, थँक गॉड. मला वाटलं तुम्ही मला पार विसरलात. असं कसं होईल रे? पण तुम्ही काय, आईला कोणी अहो जाऊ म्हणतात का? तूच म्हण मला. तुझ्या घरी कसं यायचं मला कुठे माहिती आहे? पण राहुलनं विचारलं. तू कुठून बोलतोयस? कोल्हापुरातूनच, बस स्टँडच्या समोरच्या बूथमधून, हॉटेल सन्मानच्या शेजारी. पण माई अण्णांना माहिती आहे का तू इथे आलेला? आशानं विचारलं. नाही, मी ते घर सोडलंय कायमचं. घर सोडलेस म्हणजे काय?
बरं ते असू दे, तू जरा तिथेच थांब. 10 मिनिटात मी तुला न्यायला येते. घरी आल्यावर आपण बोलू सगळं. पण आपण एकमेकांना पाहिलेलं नाही, ओळखणार कसं? मी तुझा फोटो पाहिला आहे जुना. पण मी सांगतो, मी डार्क निळा टी शर्ट आणि काळी जीन्स घातली आहे. अरे, मी आता खूप बदलली आहे. मी राखाडी रंगाचा सलवार कमीज घातला आहे. एवढं बोलून तिनं फोन ठेवला. स्कूटरवरून तिथं पोचायला आशाला 10 मिनिटं लागली. आईचं आणि भाऊचं ऐकून मी जर दुसऱ्या लग्नाच्या फंदात पडले असते तर मला असं चटकन राहुलला भेटायला आणि घरी आणायला जमलं असतं, तिच्या मनात आलं. टेलिफोन बूथच्या शेजारी उभ्या असलेल्या मिसरूड फुटलेल्या उंच्यापुऱ्या सावळ्या रंगाचा मुलाला पाहून आशाच्या काळजात आनंदाची लहर दौडत गेली. त्याचबरोबर एक कळही. 14 वर्षापूर्वी तिनं पाहिलेल्या त्याच्या चेहऱ्यातलं साम्य ती आत्ता शोधत होती. पण बापाचं प्रेम आणि सहवास न का मिळेना? राहुलनं प्रकाशच्या नागडोळे आणि चेहरेपट्टीही घेतली होती. अगदी पाहिल्याबरोबर ओळखता येईल एवढं साम्य होतं बापलेकात. पुन्हा एकदा आशाच्या काळजात कडवट कळ उमटली. आई बाप दोघंही जिवंत असून त्यांचं प्रेम नाकारलं गेलेल्या राहुलला पाहून ती कळवळली. 2 ढांगात ती त्याच्यापाशी पोचली आणि तिनं त्याला भर रस्त्यात कवटाळलं. राहुलला फार अवघडल्यासारखं झालं. तिच्या मिठीतून त्यानं स्वतःला सोडवून घेतलं. त्याचे डोळे आता पाणावले होते. ती म्हणाली, आपण घरी जाऊया. तुझं सामान कुठे आहे? ही एक बॅग फक्त आहे. पाठीवर अडकवलेल्या पोतडीकडे निर्देश करत राहुल म्हणाला. वैभवात लोळणाऱ्या आणि आजोबा आजींच्या प्रेमात न्हावून निघणाऱ्या मुलावर ही वेळ का यावी? आयुष्यभर तिथे त्याला काहीही कमी पडणार नाही या एकाच कल्पनेनं तिथं सोडून यायला आपण तयार झालो होतो. मग बिनसलं कुठे? तिच्या मनात आलं. राहुलचे हातपाय धुवून होईपर्यंत आशानं कॉफी, फरसाण आणि बिस्किट आणली. बोल, अण्णासाहेबांची किंवा माईंशी भांडून आलायस का? काय झालं? तिनं विचारलं. मला त्यांच्याकडे पुन्हा जायचं नाही आहे. मी कायमचा इथेच राहिलो तर चालेल तुला? राहुलनं विचारलं. अरे चालेल काय? तसं झालं तर मला आवडेल. अगोदर मी कमी वेळाने त्यांच्या मिनत्या केल्या, पण त्यांनी पुन्हा काही कटकटी सुरू केल्या तर मात्र त्यांच्याशी तोंड द्यायची माझी तयारी नाही आहे. अजूनही तू मेजर झालेला नाहीस. फूस लावून मी तुला आणलं असे आरोप त्यांनी केले तर? इथेच आशानं वाक्य अर्धवट सोडलं. त्यांचं आणि माझं पटत नाही. अण्णा म्हणजे डिक्टेटर आहेत अगदी, आणि आजी मला अजूनही कुकुलं बाळ समजते. मला नाही आवडत तसं वागून घ्यायला, राहुल चिडीनं म्हणाला. आणि प्रकाशचं काय म्हणणं आहे? बाबा, त्यांचं काय म्हणणं असणार आहे? आणि त्यांना विचारतंय कोण? गेली कित्येक वर्ष अण्णा आजींनी त्यांच्याशी संबंधच तोडलेत. मी याआधी त्यांना केव्हा भेटलो हेही मला आठवत नाही आहे. ते आणि त्यांची ती डेबी. विचित्र तोंड करत राहुलनं शेवटचं वाक्य अर्धवट सोडलं. डेबीचं नाव ऐकलं आणि आशाला कित्येक वर्षापूर्वी प्रकाशच्या डायरीत सापडलेला त्या दोघांचा फोटो आठवला. प्रकाशच्या गळ्यात हात टाकून त्याच्याकडे हसऱ्या मुद्रेनं पाहणाऱ्या डेबीला पाहून त्यावेळी आशा संतापानं पेटून उठली होती. पण आज तिच्या मनात तो संताप नव्हता. तिनं विचारलं, अण्णाशी तू बोललायस का? तू कुठे आहेस त्यांना माहिती आहे का? नाही, त्याची गरज नाही. इनफॅक्ट त्यांनी मला रागावून घराबाहेर काढले, राहुलनं सांगितलं. पण त्या दोघांचं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या माघारी त्यांनीच तुला वाढवलंय ना. तुला मी इथे राहायला नको आहे का ते सांग. असाच्या असा मी निघून जातो, कांगावखोरपणाने राहुलनं विचारलं आणि तो उठून उभा राहिला. आशानं हाताला धरून त्याला खाली बसवलं आणि म्हणाली, मला तू इथे हवा आहेस, पण अण्णांना घोर लावायचा आपल्याला हक्क नाही आहे. कळतंय का तुला? तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला कुठेही पाठवणार नाही. जरूर पडली तर त्यांच्याशी भांडे नाही. पण तुझा विचार पक्का असला तर. माझा निर्णय पक्का आहे. अण्णांना किंवा आजीला त्याबद्दल काहीही सांगायची गरज नाही आहे. मी माझ्या आईकडेच आलो आहे, दुसरीकडे कुठे गेलो नाही आहे. तू त्यांना सांगणार असशील ना, तर मी थांबतच नाही इथे. असं नाही वागायचं राजा. आपल्याकडून आपण त्यांना त्रास द्यायचा नाही आणि बोलायला संधीही ठेवायची नाही. आशाच्या तोंडच्या राजा या शब्दानं राहुल विरघळला. तोंडावरचा राग निवळला. पण आपलंच म्हणणं पुढे दामटत तो म्हणाला, तुझ्याबद्दल ते किती वाईट बोलतात हे तुला कळलं ना, तर तू त्यांच्याशी बोलायच्या भानगडीत पडणार नाहीस. तुझ्या आईच्यातच दम नव्हता, नवरा सांभाळायची अक्कल नव्हती तिला, नाहीतर तो कशाला त्या बायाच्या नादी लागला असता.
तुला ती हिडीस करायची, रडवायची, ते आम्हाला बघवायचं नाही. हे आणि असंच त्यांनी कायम ऐकवलंय मला तुझ्याबद्दल. मी लहान होतो, त्यांच्यावर सर्वच बाबतीत अवलंबून होतो, त्यामुळे किती राग आला ना तरी मला काही बोलता येत नव्हतं. राहुलनं सांगितलं. तुला राग यायचा? पण तसं रागवायला तुला मी आठवत तरी होते का? ते घर मला सोडावं लागलं तेव्हा तू जेमतेम 2.5 वर्षाचा होतास. थोडं थोडं आठवत होतं मला. तू मला झोपवताना गाणं म्हणायचीस, ते अजूनही मला आठवतं. मी तुझ्या मांडीवर पडलेला असायचो. माझ्या तोंडात दुधाची बाटली देऊन तू नीज माझ्या नंदलाला हे गाणं म्हणत मला थोपटत असायचीस. तेव्हा तुझ्या पदराला क्युटिक्युरा पावडरचा जो वास यायचा तोही मला आठवतोय. मला कळायला लागल्यावर मी माईकडे त्याच पावडरसाठी हट्ट करायचो. पण तसं मी का करायचो हे मी तिला कधीच समजू दिलं नाही. नाही तर कदाचित तिने माझं म्हणणं ऐकलंही नसतं. राहुलनं एवढं मोठं स्पष्टीकरण दिलं. आशाही नकळत त्या काळात गेली. राहुल हाच तिच्या आयुष्यातला विरंगुळा होता तेव्हा. खरंच तुला आठवतंय सगळं? तुझ्या मी लक्षात असेन अशी मला आशाच नव्हती रे. हे बघ, त्यांनी माझ्याबद्दल तुला काहीही सांगितलं असलं तरी मी एकदा त्यांच्याशी बोलणार आहे. आधी आपण जेवण करूया. तुला वाटलं तर तुमचं काय भांडण झालं ते तू मला सांग. गेल्या कित्येक वर्षातल्या गोष्टी बोलायच्या राहिल्या आहेत, त्या आत्ता आपण बोलूया. आशानं तिच्या क्लासेसना सुट्टी दिली आणि 2-3 दिवस तिच्या खात्रीच्या सहकार्यावर क्लासची आणि दवाखान्याची जबाबदारी टाकली. राहुलची आंघोळ पांघोळ उरकेपर्यंत तिला निवांत विचार करायला सवड मिळाली. औचित आलेल्या सुखाचं स्वागत करायला तिनं पटकन खिरीसाठी शेवाया भाजल्या, पुऱ्यांची कणिक भिजवली, फ्लॉवर घालून मसाले भात केला. एकाएकी आपल्या आयुष्यात एवढं सुखद वादळ येईल याची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. आयुष्यानं तिच्या पदरात आजवर निर्भेळ सुख असं दिलंच नव्हतं. एकीकडे हातानं तिची कामं चालू होती तरी आठवणींमागे विचार वेगानं धावत होते. बाबांचा अकाली मृत्यू काय झाला आणि त्यानंतर आईनं शिक्षण अर्धवट सोडून द्यायला लावून आपल्याला भोवल्यावर काय उभं केलं. तशी आपली बुद्धी चांगली होती. बाबा असते तर आपण पदवीपर्यंत नक्कीच मजल मारली असती. पाठकांच्या स्थळाची आत्यानं शिफारस केलेली. फारशी चौकशी करायची आईला गरजच वाटली नाही. अर्थात चौकशी केली असती तरी हे डेबी प्रकरण कोण सांगणार होतं आईला. पाटकांच्या स्थळात काहीही खोट नव्हती. पुण्यात राहत असून पाटकांच्या घरची माणसं जुन्या वळणाची आहेत हा तिच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा होता. ज्याच्या त्याच्याकडे बंगला गाड्या असण्याचा तो काळ नव्हता, पण पाठकांचा मात्र तेव्हा पुण्यात स्वतःचा बंगला होता, ॲम्बॅसेडर गाडी होती, एकुलता एक मुलगा, मुलाचे वडील डॉक्टर, स्वतः मुलगा डॉक्टर. ह्यापेक्षा चांगलं स्थळ शोधूनही सापडलं नसतं. नाही म्हटलं तरी आपणही तेव्हा हरखून गेलो होतो. पण चांगलं स्थळ मिळाल्याच्या आनंदालाही बाबांच्या अकाली मृत्यूची दुःखद किनार होती. त्यावेळी प्रकाशच्या आधाराची, प्रेमाची फार गरज होती आपल्याला. तो फारसा भावनाशील नाही, हौशी नाही, त्याला बोलायला फारसा आवडत नाही हे लक्षात आल्यावर आपण खट्टू झालो होतो. पण प्रकाशला आपण फारसा आवडलेलो नाही हे हळूहळू लक्षात आलं तरी आपण त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलो. आज नाही उद्या तो बदलेल अशी वेडगळ आशा होती आपल्याला. त्याला नेमकं काय खटकतंय आपल्यातलं? त्याने त्याच्या मनाविरुद्ध आपल्याशी लग्न केलं आहे का? या प्रश्नांची उत्तरं कळायच्या आतच राहुलच्या आगमनाची चाहूल लागली. माई अण्णांना आकाश ठेंगणं झालं. त्यांनी त्यावेळी आपलं खूप कोड कौतुक केलं, पण प्रकाश मात्र उदासच होता. आणि मग एके दिवशी त्याच्या वागण्याचा आपल्याला पुरता उलगडा झाला. दुपारची वेळ. तुळशीबागेतून काहीतरी सटरफटर खरेदी करून आपण आलो होतो. अण्णा नुकतेच दवाखान्यातून आले असावेत. बाहेरचं दार उघडंच होतं. बैठकीच्या खोलीत अण्णा प्रकाशला समजावत होते. हे बघ, इतके दिवस आम्ही गप्प बसलो होतो. यापुढे तुझं वागणं तुला बदलायला लागेल. आजपर्यंत आशापासून आपण सर्व लपवलं आहे, पण तू असाच वागत राहिलास तर मात्र. मला आता कशाला दोष देताय? दुसऱ्या मुलीच्या आयुष्याचा मला खेळखंडोबा करायचा नाही असं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. तुम्ही मला भरीस पाडलत, इमोशनल ब्लॅकमेल केलत. प्रकाश अण्णासाहेबांना सांगत होता. तू त्याला इमोशनल ब्लॅकमेल म्हण, नाही तर दुसरं काही म्हण. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आपल्या 10 पिढ्यात जातीबाहेर कोणी लग्न केलेलं नाही. तुला आत्ता पटत नाही आहे, पण नंतर माझं म्हणणं पटेल. आता त्या सटवीचा नाद तुला सोडायला लागेल. तुझी चांगली सोन्यासारखी बायको आहे, घरदार संसार आहे, आता मूल होणार आहे.
अण्णा, तिला सटवी म्हटलेलं मला चालणार नाही. तिचं नाव डेबी आहे. तुम्हाला ती आवडत नाही याचा अर्थ ती वाईट आहे असा होत नाही. माझं तिच्यावर प्रेम आहे आणि ते तसंच राहणार आहे, प्रकाशनंही खमकेपणाने सांगितलं. हे बघ, प्रेम भीम मला माहिती नाही. तसली थेरं मला पटत नाहीत. काय करायचं ते आता बायकोवर प्रेम कर. बायको मुलाला सांभाळणं हे आता तुझं कर्तव्य आहे, अण्णासाहेबांनी आवाज चढवून त्याला सांगितलं. प्रकाशच्या वागण्यामागे हे असं कारण आहे? माझ्या आयुष्याशी असं खेळायचा काय हक्क आहे त्यांना? त्या पुढचं काही ऐकायच्या आत आपण जागच्या जागीच खाली कोसळलो. तो दिवस आपण विसरणं शक्य नाही आहे. ज्या दिवशी दुपारी माझ्या आयुष्यात धरणीकंप झाला आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याच रात्री कोयनेचा भूकंप झाला. कोयनेच्या परिसरात आणि कोल्हापूरला प्रचंड पडझड झाल्याची बातमी आली. आईचं कोल्हापूरचं राहतं घर खचलेलं ऐकून आपण तर सुन्नच होऊन गेलो होतो. अशा परिस्थितीत तिला हे काही सांगणं शक्यच नव्हतं. त्यानंतरचे 2 दिवस आपण औषधांच्या गुंगीतच होतो. माईंनी नाना शब्दा घालून आपल्याला खायला प्यायला लावलं. सगळं ठीक होईल असं त्या समजावत राहिल्या. पण घरातलं वादंग संपलं नाही. त्या दिवशी घरातून बाहेर पडलेले प्रकाश 4 दिवस घरी आलेच नाहीत. अण्णामाईंना वाटलं होतं की राग गेला की प्रकाश घरी परत येतील. 4 दिवसानंतर ते आले, पण आपण क्वार्टर्सवर राहायला जातोय हे सांगायला. आपल्या पायाखालची जमीन दुसऱ्यांदा आदरली. माई अण्णांप्रमाणेच आपणही लाज लज्जा सोडून आत्मसन्मानाचा विचार न करता त्यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गरोदरपणात अण्णाबाईंचा आधार होता. आपल्या आयुष्याची चाललेली फरफट पाहून त्यांना अपराधीपणाची भावना छळत असेल कदाचित. त्यांनी आपल्याला मुलीसारखं सांभाळलं. 4 लोकात बरं दिसेल असं मोठं डोहाळजेवण केलं, पण कशालाच काही अर्थ नव्हता. क्वार्टर्समध्ये राहायला गेल्यापासून प्रकाशचा दुहेरी संसार चालू होता. आईच्या घरची त्रिस्थळी यात्रा लक्षात घेऊन माईंनी माझं बाळणपणही पुण्यातच केलं. कित्येक वेळा मनात येतं, लग्नानंतर प्रकाशनं जो खंबीरपणा दाखवला तो आधी दाखवला असता तर पुढची फरफट टळली असती. जबरदस्तीनं कोणाला आपल्याकडे आकर्षित करता येत नाही. तो आपला स्वभावच नाही. ज्या दिवशी त्याच्या कपाटात डेबीबरोबरचा त्याचा फोटो सापडला त्या दिवशी आपला संयम संपला. प्रकाश आल्याबरोबर रडून भेकून आपण गोंधळ घातला. प्रकाशनं एका अक्षरानं उत्तर दिलं नाही. तो रागावलाही नाही. स्थितप्रज्ञासारखा शांत बसून राहिला. आपला उद्रेक ओसरल्यावर त्यानं चक्क आपली माफी मागितली. आपल्याला विवाह बंधनातून मोकळं करायची तयारी दाखवली. पण त्यानं आपले प्रश्न थोडे सुटणार होते. आईवर भाऊची जबाबदारी होतीच. तिला वेगळ्या अडचणीत टाकायची आपली इच्छा नव्हती. त्यामुळे आपला शापित संसार तसाच चालू राहिला. राहुलच्या जन्मानंतर अण्णासाहेबांनी प्रकाशला निर्वाणीचं सुनावलं. जोवर ते डेबीचा नाद सोडत नाहीत तोवर त्यांना बंगल्यात पाऊल टाकायला बंदी घातली. त्यांच्याशी संबंध तोडायची धमकी घातली. पण प्रकाश कशालाही बदले नाहीत. शांतपणे त्यांनी घराशी संबंध तोडले. आई वडील, बायको, मुलगा कोणीच त्यांचे पाय घराकडे वळवू शकले नाही. आणि फार दिवस या लोकांपासून लपूनही राहिलं नाही. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नजरेतली सहानुभूती, कुतूहल हे सगळं झेलत आपण गप्प राहिलो. सगळं कळल्यावरही आपण सासरघरचं डोक्यावरचं छत्र सोडू नये असंच आईलाही वाटत होतं. तिच्या डोक्यावरचं छप्पर गेल्यानं तीच बिचारी अडचणीत सापडली होती. भाऊ तर काही सांगण्याइतका मोठा नव्हताच. राहुलच्या जन्मापर्यंत आपल्याला जपणारे अण्णामाई तो वर्षाचा होईपर्यंत पार बदलले. त्यांना पाठक घराण्यासाठी वंशज मिळाला होता. अंगावर पिणं बंद झाल्यापासून राहुल सुटवंग झाला होता. आता माईंना आपली गरज नव्हती. प्रकाशना तर केव्हाच आपली गरज नव्हती. आपल्या आणि प्रकाशच्याही आयुष्याचं मातेरं अण्णामाईंमुळे झालं. त्या सगळ्यात माझा काहीही दोष नव्हता. तरी माझाच दोष असल्याप्रमाणे त्यांनी प्रकाशबरोबर माझंही नाव टाकलं. त्यांना आता मी नजरेसमोरही नकोशी झाले. फक्त त्यांचा कुलदीपक त्यांना हवा होता. त्याला एक हाती वाढवण्याची धमक माईंच्यामध्ये होती आणि म्हणूनच त्या घरात राहणं आपल्याला नकोसं करून टाकलं त्यांनी. घटस्फोटाचा पर्याय अण्णासाहेबांनी आपल्यासमोर प्रथम ठेवला तेव्हा आपण फक्त 20 वर्षाच्या होतो. काय धसकलो होतो आपण त्या कल्पनेनं. मग अण्णासाहेबांनी आत्याला आणि भाऊसाहेबांना मध्यस्थी घातलं. आपलं अर्धवट झालेलं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली. जोवर आपण शिकून आपल्या पायावर उभं राहत नाही तोवर आपली आर्थिक जबाबदारी घ्यायची तयारी त्यांनी दाखवली. तेव्हा त्यांच्यामधल्या न्याय्यतेच्या भावनेचं आपल्या घरच्यांना केवढं कौतुक वाटलं होतं.
माईंची आणि अण्णासाहेबांची बोलणी खात तिथंच जन्मभर खितपत राहायची आपल्याला गरज नाही हे आत्यानंही पटवलं. पण राहुलला ते आपल्यापासून कायमचा तोडतील असं तेव्हा वाटलंच नव्हतं. आपल्या भविष्यकाळाची तरतूद करून त्यांनी राहुलला आपल्याकडून अक्षरशः विकत घेतलं, आपल्या रडण्या भेकण्याकडे लक्ष न देता. ॲडव्होकेट देशमुखांनी वडीलकीच्या नात्यांनी त्यावेळेला आपल्याला पटवलं, हे बघ, अजून तुझं खूप मोठं आयुष्य जायचं आहे, तुला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, तू तरी एकटी त्याला कशी सांभाळणार आहेस मला सांग. त्यापेक्षा त्याच्या हक्काच्या घरी तो सुखासमाधानात वाढेल, बंगल्यात लाडाकोडात राहील, खूप शिकेल. जगाचा बरा वाईट कसलाच अनुभव नसलेल्या मला त्यांचं म्हणणं पटवून घ्यावं लागलं. घटस्फोटाच्या अटींमध्ये अण्णासाहेबांनी मला बांधून टाकलं. तू त्याला भेटायला केव्हाही घरी ये असं अगोदर म्हणणारे अण्णासाहेब पाहता पाहता बदलले. घरी येऊ देणं तर दूरच, पण खूप विनंत्या करूनही त्याचे फोटोसुद्धा कधी पाठवले नाहीत. तो तुला विसरलाय, पुन्हा पुन्हा त्याच्या आयुष्यात येऊन त्याच्या आठवणी जागत ठेवलीस तर त्याला त्रासाचं होईल. ते तुला जर खरंच त्याची काळजी वाटत असेल, त्याच्याविषयी खरंच प्रेम वाटत असेल तर त्याच्या आयुष्यातून कायमची दूर हो असं पहिल्या वर्षातच अण्णासाहेबांनी सांगितलं. अनेक वेळा माझ्या मनात येतं, राहुलपासून मला तोडायचं त्यांनी आधीपासूनच ठरवून टाकलं असावं. सगळं पूर्वनियोजित होतं. मीच बावळट आणि अननुभवी होते. मलाच प्रौढ लोकांच्या बेरकी स्वभावाचा त्यावेळेला अंदाज आला नाही. ते घर एकदा जे सुटलं ते कायमचंच सुटलं. आईच्या हयातीतच माझं शिक्षण झालं, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि छोट्याशा दुखण्याचं निमित्त होऊन ती गेली. पण जाताना माझी तिला काळजी राहिली नव्हती. आता माझी नेचरोपॅथीची प्रॅक्टिस चांगली चालली आहे, स्वतःच्या मालकीचा फ्लॅट आहे. तरी आजही त्या घराची स्वप्न मला पडत राहतात, त्या घरानं कुठलंही सुख दिलेलं नसताना. आशा स्वतःच्या विचारात गडली होती. एवढ्यात राहुलच्या उद्गारांनी तिला वर्तमान काळात आणलं. तो म्हणत होता, काय मस्त वास सुटलाय. आशा म्हणाली, झालंच आहे माझं, पानं मांडते आणि जेवून घेऊ आधी आपण. टेबलावर पानं मांडता मांडता ती म्हणाली, आपसात मोकळेपणानं बोलावं इतका त्यांना एकमेकांचा सहवास मिळाला नव्हता. तरी बोलण्यात खंड पडला नाही. आशानं गेल्या काही वर्षातल्या आपल्या वाटचालीची माहिती राहुलला दिली. तिला त्याची किती परोपरीनं आठवण येत होती हे वारंवार सांगितलं. लहानपणचे त्याचे 2 फोटो तिनं तिच्या साड्यांच्या कपाटात कसे जपून ठेवलेत हे सुद्धा सांगितलं. राहुलचे मित्र, त्याचे छंद, पुढचे बेत हे सगळं विचारायचा प्रयत्न केला. जेवण होईपर्यंत अण्णाबाईंचा विषय काढून त्याला बिथरू द्यायचं नाही एवढं पथ्य पाळून ती बोलत राहिली. राहुलनेही त्याच्या शाळेतल्या गमती सांगून तिला हसवलं. आशाच्या लक्षात आलं की अभ्यासापेक्षा राहुलला खेळातच जास्त रस वाटत होता आणि पाठकांच्या घरात या असल्या गोष्टीचं किती महत्त्व असेल याचाही तिला अंदाज आला. त्याविषयी बोलताना राहुलचा चिडका झालेला चेहरा पाहून जनरेशन गॅपपेक्षा हे जरा जास्त गंभीर आहे हे तिला कळलं. जेवण तर मजेत झालं, आता विषयाला तोंड फोडणं आवश्यक होतं. पण हातावर पाणी पडल्याबरोबर जरा हिंडून येतो गावातनं असं सांगून राहुल निघाला. मला अण्णासाहेबांचा फोन नंबर दे, मला त्यांच्याशी बोललं पाहिजे, आशानं त्याला आडवत म्हटलं. अनिच्छेनंच त्यानं नंबर दिला, पण तो तिथे थांबला नाही. या अनोळखी गावात हा जाणार तरी आहे कुठे असा विचार करतच आशानं अण्णासाहेबांना फोन लावला. डॉक्टर पाठक. अण्णांच्या आवाजातला पूर्वीचा करारीपणा लोपला होता. वयपरत्वे आलेला थोडा कंपही आशाला जाणवला. मी आशा बोलते. आशा? आशा कोण? तुम्ही राहुलची काळजी करत असाल म्हणून फोन केला. तो माझ्याकडे आला आहे हे तुमच्या कानावर घालावं असं वाटलं म्हणून फोन केला. शेवटचं वाक्य उच्चारताना आशाला एक दुष्ट आनंद झाला. मनात आलं, माझ्यापासून माझ्या मुलाला तुम्ही तोडलंत, पण शेवटी वळचणीचं पाणी वळचणीलाच जातं. तुम्ही पार हरले आहात. अण्णा म्हणाले, काळजी? अगं गेली 2-2.5 वर्ष काळजीखेरीज त्यानं काहीच दिलं नाही आहे माईला आणि मला. उच्छाद मांडलाय सूड कर्यासारखा. पण आता माझं मन मी त्याच्या बाबतीत कठोर केले. माई मात्र बसली आहे अन्नाच्या कणालाही न शिवता टिपगाळत. घरात राहून त्याला माईची घरण्याची किंमत कळणार नाही. वय झालं तरी अण्णासाहेबांच्या स्वभावातला करारीपणा कायम होता. त्यांच्या थकल्या आवाजातूनही आत्ता तो आशाला जाणवला. म्हणून तुम्ही त्या कोवळ्या पोराला घराबाहेर काढलं? मला काढलं होतं तसं? मागची उणीदुणी काढायची नाहीत असं आशाने ठरवलं होतं,
पण तिच्या तोंडून नकळत विखार बाहेर आला. त्याचे प्रताप तुला माहिती नाहीत म्हणून. माहीत असते ना तर तूही त्याला थारा दिला नसतास. असं काय केलंय त्यानं? काय केलं नाही ते विचार. त्याची संगत अजिबात चांगली नाही, पार बिघडलाय तो. अण्णासाहेबांच्या तोंडचं ते विधान ऐकून आशाचं डोकंच फिरलं. रागानं हातपाय थरथर कापायला लागले. स्वतःच्या नातवाविषयी एखादे आजोबा असं कसं बोलू शकतात? ती म्हणाली, तुमच्या संस्कारात चांगला वाढणार होता ना तो, तशी खात्री होती तुम्हाला, म्हणून तर माझ्याकडून हिसकावून घेतलं. जाऊ दे, आत्ता काय झालं ते सांगा. संतापातिरेकानं हे बोलताना आशाचा आवाज कापत होता. अगं, आई विना पोर म्हणून माईनं तळहाताच्या फोडासारखा जपला. त्याचे चांगले फांग फेडले. तिनं तर धसकाच घेतलाय. आई बापा विना कशानं? मी त्याला न्यायला तयार होते, नवे उत्सुक होते. तुमच्या इतकं वैभव मी नसते देऊ शकले त्याला, पण ही वेळ तर नक्कीच येऊ दिली नसती. तुम्ही त्याला पोरकं केलं. आम्ही त्याला काहीही कमी पडू दिलं नाही, पण त्यानं आमच्या हाताला यश दिलं नाही. त्याच्या उपद्व्यापांची तुला लवकरच कल्पना येईल. अण्णासाहेब छद्मीपणे म्हणाले, असं काय केलंय त्यानं? उद्धटपणा, गुंडगिरी. माझ्या दारात आजवर कधीही पोलीस आले नव्हते, याच्यामुळे तेही घडलं. बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाही. तुझ्याकडे राहून सुधारणार असेल तर बरंच होईल, पण तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का, बायकोचा पहिला मुलगा? अण्णासाहेबांनी विचारलं. म्हणजे यांना माझ्याविषयी काहीच माहिती नाही आहे तर? ते माझं मी पाहून घेईन, तुम्ही नका त्याची काळजी करू. फटकळपणे आशा म्हणाली. काळजी तुझी नाही, माझ्या नातवाची आहे. हो, तुम्हाला नातवाची किती काळजी वाटते ते दिसतंच आहे की. आशा कुत्सित हसत म्हणाली. हे बघ, मी तुला वॉर्न केलं नाही असं मात्र नंतर म्हणू नकोस. एवढं बोलून अण्णांनी फोन ठेवला. आशा मटकन खाली बसली. खरंच अण्णासाहेब म्हणाले तसा राहुल बिघडलेला असेल? तसं असेल तर मी त्याला कशी सांभाळणार आहे? अडनिड्या वयाच्या मुलाला कसं सांभाळायचं असतं, तेही बिघडलेल्या मुलाला. पोलीस घरी येणे इतकं काय केलं असेल यांनी? एरवी भाऊ आईनी काही म्हणाले नसते, पण हा जर असे काही उपद्व्याप करायला लागला तर, तशी वेळ आली तर त्यांच्याशी वाद घालायला लागेल मला. म्हणजे तसा आपला आणि भाऊ बहिणीचा संबंध नाही आहे, शेजाऱ्याला आहोत म्हणून अडीअडचणीला एकमेकांना आधार होऊ शकतो एवढंच. पण तरी अण्णासाहेब खोटं बोलणार नाहीत. स्वतःच्या लाडक्या नातवाविषयी तर मुळीच वावगं सांगणार नाहीत. ते हेकट असतील, तत्वाबाबत मुरड घालायला तयार नसतील. पण मग काय झालं? माईंचे अतिलाड आणि अण्णांची कडक शिस्त, यात हे पोर पिचून निघालं असेल का? मी त्याच्याशी कसं वागायला हवं? माझ्या आयुष्यात तो परत येईल हे कोणाला माहीत होतं? कधी नवत ते पोटचं पोर मायेनं आलंय, त्याला धारेवर धरून चालणार नाही. ते मला जमणारही नाही. काय वाटेल ते झालं तरी त्याला रागावून चालणार नाही. डोकं शांत ठेवायला हवं, प्रेमानं त्याला चुचकारायला हवं, खुबीनं वळणावर आणायला हवं. देवानंच मला एक संधी दिली आहे. सुदैवानं आमची दोघांची जबाबदारी पेलण्या इतकी आज माझी ऐपत आहे. कुणापुढेही हात पसरायला लागणार नाही आहेत. डोकं शांत झाल्यावर आशाला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. ज्या मुलाविषयी कालपर्यंत काहीच माहीत नव्हतं, त्याच्याविषयी वावगे शब्द ऐकल्यावर आपला इतका संताप का झाला? रक्त असं उसळून कसं आलं? राहुल घरी परत आला तोवर आशा पुष्कळ सावरली होती. आपलं आणि अण्णासाहेबांचं बोलणं झालंय हे त्याला सांगायचं आणि त्याची बाजू ऐकवायची संधीही त्याला द्यायची, असं तिनं स्वतःशी ठरवून टाकलं होतं. कुठे कुठे जाऊन आलास? 2-2.5 तास झाले तुला बाहेर पडलेला. मला जरा काळजीच वाटत होती तुझी बेटा. नवीन गाव, कोणाशी ओळखी नाहीत. आई प्लीज, ही असली काळजी बिळजी करू नकोस हां. मला वीट आल्या त्या काळजीचा. त्याला मला गुदमरल्यासारखं होतं. मला वाटलं होतं की इथे तू तरी माईप्रमाणे मला सतावणार नाहीस. आता मी मोठा झालोय, स्वतःची काळजी कशी घ्यायची ते मला समजत नाही का? उद्धटपणाने राहुलनं विचारलं. हे बघ, उठसूट काळजी करायचा माझा स्वभाव नाही, पण सर्व गोष्टी वेळच्या वेळी केलेल्या मला आवडतात. घरातल्या सर्वांनाच ते सोयीचं असतं. माझा दवाखाना आणि क्लासेस करण्यासाठी तर मला वेळापत्रकाप्रमाणे वागावं लागतं. कदाचित तुला सुरुवातीला अवघड जाईल ते, पण माझा इलाज नाही. आवाजात कठोरपणा न येऊ देता आशाने म्हटलं आणि राहुल गप्प राहिला. आशानं सांगितलं, अण्णासाहेबांशी माझं बोलणं झालंय. माझ्याविषयी तक्रारी सांगितली असतील, दुसरं काय?
आपण तक्रार करायला जागा ठेवली नाही तो कोण कशाला तक्रार करेल? ते काही तुझे वैरी नाही आहेत, तुझे आजोबा आहेत ते. त्यांनी काय काय कान फुंकले तुझे ते सांगून टाक. त्यापेक्षा असं का करत नाहीस? तूच सांग ना काय झालंय ते. माझे मित्रमैत्रिणी त्यांना आवडत नाहीत, ते त्यांना सगळे एकजात उडाण टप्पू वाटतात. मी कायम पुस्तकात डोकं खुपसून बसावं असंच अण्णांना वाटतं. एवढं बोलून राहुल थांबला. आशा काही न बोलता त्याच्याकडे नुसती स्थिर नजरेनं बघत राहिली. त्याची नजर खाली वळली. पुढे तो सांगायला लागला, मी ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर मजा केलेली त्यांना चालत नाही. शाळेला पिक्चर नाही, बाहेर हिंडाय फिरायला जाणं नाही, हॉटेलमध्ये खाल्लेलंही त्यांना चालत नाही. माई म्हणते तुला काय हवं ते मी घरी करून देते. वैताग साला. गंमत म्हणून सिगरेट ओढली तर बिघडला बिघडला म्हणून त्यांची ओरड सुरू. मग मी काय करायचं? राहुलच्या तोंडून सहजगत्या आलेल्या साला चायला या शब्दांनी आशा चमकली. पाठकांच्या घरात असल्याशिवाय? पण त्याविषयी न बोलता तिने विचारलं, तुला कुठले सिनेमे आवडतात? आपण जात जाऊ. मलाही सिनेमे पाहायला आवडतात. 2 दिवस आता मी सगळी कामं बंद ठेवलीत. उद्याच जाऊया आपण सिनेमाला. आई, अण्णांची एवढी प्रॅक्टिस आहे, पण माझ्या हातात कधी पैसे दिले नाहीत त्यांनी. खूप हट्ट केला की हे उपकार केल्यासारखे पैसे देणार आणि पुन्हा त्याचा हिशेब मागणार. माझ्या सर्व फ्रेंड्सना किती पॉकेट मनी मिळतो माहिती आहे? आम्ही मात्र घरी इतके पैसे असून कायम कफल्लक. 10वीची परीक्षा संपल्यापासून किशा, अजय, सोन्या 2 व्हीलरवरून फिरतात. पण अण्णा मला घेऊन देणार नाहीत. मी सायकलच वापरली पाहिजे. मी मित्रांच्या मागे बसून हिंडतोय. मला लाज वाटते त्याची. अरे त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? आम्हाला तर सायकलसुद्धा शेअर करायला लागायची. कुणाकडेच 2 व्हीलर नसायची आम्ही लहान असताना. आशानं त्याला समजावायचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आई, तो काळ वेगळा होता आणि अण्णांची ऐपत नसती ना तो गोष्ट निराळी. त्या दिवशी मी माईकडे अण्णांकडे पैसे मागितले. त्यांनी दोघांनी पैसे तर दिलेच नाहीत, उलट मोठं लेक्चर दिलं. मग माझं टाळकं सणकलं. म्हणून मग मी. अरे बापरे, म्हणून यानं काय केलं? अण्णांच्या अंगावर धावून गेला असेल का चोऱ्या माऱ्या केल्या? तिनं विचारलं. पोलीस का आले होते? कानात प्राण आणून आशा वाट पाहत होती, पण राहुल पुढे काही बोलेच ना. म्हणून काय केलंस तू? आवाजात धास्तावलेपणा न येऊ देता त्याची शिकस्त करत आशाने विचारलं. तुला माहिती आहे तर माझ्या तोंडून कशाला वदवतेस? राहुलनं अपराधीपणाने म्हटलं. ती काहीच बोलली नाही. तेव्हा पुढे म्हणाला, म्हणून मी अण्णा दवाखान्यात गेल्यावर त्यांच्या कपाटातून त्यांना न विचारता पैसे घेतले. आता मला सांग, आपल्याच घरातून पैसे घेणं ही काय चोरी होते का? यांना अण्णांच्या कपाटातून पैसे चोरले? काय वेळ आणली आपण सर्वांनी मिळून या मुलावर. अण्णासाहेबांच्या शिस्तीत हे कधीच बसणं शक्य नाही. माई नाही केवढा धक्का बसला असेल. तिनं विचारलं, किती पैसे घेतलेस? 1700 रुपये. 1700 रुपये? अरे थोडी थोडकी आहे काही रक्कम? एखाद्याच्या नकळत त्याच्या कपाटातून त्याची वस्तू घेतली तर त्याला चोरी नाही तर दुसरं काय म्हणायचं? म्हणून काय लगेच चालता हो म्हणायचं? वेताच्या छडीनं मारायचं? एवढा अपमान करायचा? तोही नोकरांच्या देखत? तू किंवा बाबा असतात तर असं केलं असतं का? माझ्या एकाही मित्राला त्याच्या आईबाबांनी असं कधी म्हटलेलं नाही. हे ऐकून पुन्हा एकदा आशाच्या काळजात कळ आली. नाही, मी तसं कधीच म्हटलं नसतं. आणि तुझ्या बाबांनी. पण अण्णा इतरांहून वेगळे आहेत, तुला माहिती आहे. बोलता बोलता ती एकदम थांबली. त्यांनी त्यांच्या पोटच्या मुलालाही क्षमा केलेली नाही, त्याला घराबाहेर काढले असंच तिला म्हणायचं होतं. पण वेळीच तिनं स्वतःला आवरलं. अगं आई, अण्णा एवढे पैसे मिळवतात, त्यांचे पैसे आणि अण्णांचं सर्व काही त्यांच्यानंतर मलाच मिळणार आहे ना शेवटी. मग त्यातले थोडे पैसे आत्ता घेतले तर काय झालं? राहुलने विचारलं. अरे अण्णांनी त्यांच्या मर्जीनं त्यांच्यानंतर तुला पैसे देणं आणि आत्ता तू ते त्यांना मंजूर नसताना घेणं यात काहीच फरक नाही आहे. आणि अण्णांच्या माघारी तुलाच सर्व गोष्टी मिळणार आहेत हे कशावरून? आशाने विचारलं. माई आणि अण्णांना तसं मला किती वेळा सांगितलं आहे. बाबांना एक पैही ते देणार नाहीत. बाबांनी त्यांचं ऐकलं नाही म्हणून त्यांना बाबांचा खूप राग आला आहे. आता त्यांना तुझाही राग आला आहे. मला परवा नाही त्याची. कंटाळलो मी त्यांच्या जाचाला. आणि मला एक सांग, घरी पोलीस का आले होते? आम्ही पार्टी केली होती, तिथे पोलिसांनी छापा टाकला. कसली पार्टी? पोलीस का आले तिथं? दारू बिरू प्यायलात की काय? अगं आम्ही पिकनिक केली. किशानं आणि रेवतीनं त्यांच्या पप्पांच्या स्टॉकमधल्या बाटल्या आणल्या होत्या.
मला आधी माहीत नव्हतं असं काही ते करणार आहे ते. तुझी शपथ घेऊन सांगतो. अरे शाळेतली मुलं ना तुम्ही, असं कसं वागता रे? आई, पाटकांसारखं त्यांच्याकडे ड्रिंक्स घेण्याचं इतकं कोणालाच काही वाटत नाही, बेफिकीरपणे राहुलनं उत्तर दिलं. हे बघ, आपण त्यांच्यासारखे उच्चभ्रू नाही. आपल्या घरी ते तसले प्रकार चालत नाही, ते तुला ठाऊक होतं ना. हे बघ, मी तुला सारखे उपदेशाचे डोस पाजणार नाही, पण आज मला जे वाटतं ते बोलणार आहे, कारण आईनंच मुलाला काही गोष्टी समजावायच्या असतात. बोलू मी पुढे? जे चाललं होतं ते राहुलला अजिबात आवडत नव्हतं, पण ऐकून घेतल्याखेरीज पर्याय नाही ते लक्षात येऊन त्यांनी होकार दिला. तो म्हणाला, माझ्यावर किंवा तुझ्या बाबावर अण्णा कितीही रागावले असले तरी त्या दोघांनी तुझ्यावर खूप प्रेम केले. तुझी त्यांना खरंच काळजी वाटते म्हणून ते तुझ्यावर इतकी बंधनं घालतात. तुझ्या वागण्यानं तू त्यांची निराशा केली आहेस. त्यांच्या जागी जर मी असते ना तर मलाही तुझा रागच आला असता. तुझं चुकलंय हे तुलाही माहिती आहे, हो ना? हो, पण आम्हाला काहीच आवडी असू नयेत का? आता मी कॉलेजात जाणार तरी कुक्कुल्या बाळासारखं हे करू नको आणि ते करू नको, हे काय ऐकून घ्यायचं सारखं? राहुलच्या डोळ्यात हे बोलताना पाणी तरळत होतं. खुर्चीवरून उठून आशानं त्याला आपल्या जवळ ओढलं. मिठीत घेऊन एक हात त्याच्या केसातून फिरवत दुसऱ्या हातानं ती त्याला थोपटायला लागली. बेटा, तू इथे जरी राहिलास ना तरी तुला मी सुद्धा काहीतरी बंधनं घालणारच ना. शिवाय मी काय अण्णांसारखे खूप खूप पैसे मिळवत नाही, तिथल्यासारखी श्रीमंती इथे नाही. म्हणजे माझ्या परीनं मी नक्की तुझे लाड करीन, तुला सर्व गोष्टी पुरवायचा प्रयत्न करीन. इथे मामा मामी असतात शेजारच्या फ्लॅटमध्ये, तेही 4 शब्द तुला ऐकवतील. तुझ्यावरच्या प्रेमापोटीच. येतं आहे ना तुझ्या लक्षात? हां, पण तुझी गोष्ट वेगळी आहे. काही झालं तरी तू माझी आई आहेस. माझ्या सगळ्या मित्रांना त्यांचे आईबाबा रागवत असतात, मी पाहिलं आहे ना. त्यांना त्याचा तितका रागही येत नाही. मला मात्र माझे आजोबा आजी सांभाळतात, तेच रागावतात, म्हणून मला राग येतो. राहुलनं आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं. तो विषय तिथे सोडून आशा म्हणाली, 10वीचा रिझल्ट 15 दिवसावर आलाय ना. तू इथेच राहणार म्हणजे कॉलेजात तुला इथेच जायचं असं मी समजू का? म्हणजे त्याप्रमाणे ॲडमिशनचं पाहायला लागेल, तुझी कागदपत्र जमवायला लागतील. तुझ्याबरोबर काहीच नसेल ना. पुण्याला जाऊन घरून ती आणायला लागतील. कुठल्या कोर्सला जायचं ठरवलेस तू? तिनं विचारलं. मला मेडिकलला अजिबात जायचं नाही, जराही विलंब न लावता आलेलं राहुलचं उत्तर. आशानं त्याच्याकडे पाहिलं. आजोबांच्या आणि वडिलांच्या व्यवसायाविषयी इतका तिटकारा की अण्णासाहेबांनी डॉक्टरच हो असं सारखं त्याच्या मनावर बिंबायचा प्रयत्न केला असेल आणि ही त्याची रिॲक्शन असेल. हे बघ, तो प्रश्न अजूनही 2 वर्ष लांबवरचा आहे. आत्ता तुला कुठल्या साईडला जायचं आहे, आर्ट्स, सायन्स की कॉमर्स? आशानं त्याला विचारलं. आर्ट्स? शी, ती मुलींची साईड आहे. आकडेमोडीत मला रस नाही म्हणजे कॉमर्सही बाद. राहिलं सायन्स, मला PCM घ्यावंसं वाटतंय. अरे, ते आपण नंतर रिझल्ट नंतर ठरवलं तर. माझे एक स्नेही व्होकेशनल गायडन्स देतात, त्यांच्याशी बोलता येईल वाटलं तर. किती टक्के मार्क मिळतील असं वाटतंय तुला? म्हणजे कुठे ॲडमिशन मिळवता येईल ते कळेल. अर्थात आत्ताच त्याची काही घाई नाही आहे. हे बघ आई, मी काय अगदीच टाकाऊ नाही आहे. 80% आसपास मला मार्क मिळतील. प्रिलिमला तेवढे मिळाले होते. ठीक आहे, रिझल्ट लागला की तुझी कागदपत्र आणायला मी तुझ्याबरोबर येईन. पण एक करायचं, अण्णासाहेबांना आणि माईंना एक पत्र लिहायचंस तू. जमेल तुला? त्या दिवशी राहुलनं काहीच उत्तर दिलं नाही, पण तो नाही म्हणाला नाही हीच सकारात्मक गोष्ट आहे हे आशाने ओळखलं. राहुलला ठेवून घेण्याच्या आशाच्या निर्णयाबाबत भाऊ आणि वहिनी सुरुवातीला जरा साशंक होते, पण राहुलशी बोलल्यावर आणि अण्णासाहेबांशी आशाचं नीट बोलणं झालं म्हटल्यावर त्यांना आनंदच वाटला. त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून आशानं पुन्हा लग्नाच्या फंदात पडण्याचं टाळलं होतं. त्याची निदान औषधा तरी भरपाई झाल्यासारखं त्यांना वाटलं. भाऊची दोन्ही मुलं संग्राम आणि सोनल दादा दादा म्हणत राहुलच्या मागे मागे राहिल्याने राहुल खुश होता. त्यांच्यामुळे कोल्हापूरला तो पटकन रुळेल अशी आशाला खात्री वाटली. एक दिवस त्यांना जेवायला बोलवून मुलांना आवडतीलशा पंजाबी भाज्या, पराठे असा मेनूही तिने केला. अमिताभचा सिनेमा पाहायला पाठवलं. पुढचे 2-3 दिवस राहुलसाठी कपडे, रोजच्या वापराच्या वस्तू हे सगळं आणण्यात आणि हिंडण्या फिरण्यात गेले. त्याच्यासाठी त्याच्या मनासारख्या वस्तू घेण्याची संधी आशाला पहिल्यांदाच मिळत होती. शॉपिंगनंतर ते दोघे गोकुळमध्ये जेवले. कोल्हापूरच्या खास आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम घेतलं.
राहुल मोकळेपणाने आता तिच्याशी बोलायला लागला होता. त्याचे मित्रमैत्रिणी, शाळेच्या टीममधून क्रिकेट बास्केटबॉल खेळताना मिळालेले कप याविषयी भरभरून सांगताना त्याचे डोळे चमकत होते. त्याचे ते छोटे आनंद आणि कामगिरी त्याच्या तोंडून ऐकताना आशाला समाधान वाटत होतं. किती दिवसात आशा इतकी मनसोक्त हसली नव्हती, भटकली नव्हती. आशाचे क्लासेस आणि दवाखाना सुरू झाला तरी त्यातून मिळणाऱ्या वेळात ती राहुलबरोबर संवाद साधायचा प्रयत्न करत होती. आशानं राहुललाही तिच्या योगा क्लासला यायला लावलं. पहिल्या दिवशी जेव्हा माझा मुलगा राहुल अशी त्याची ओळख आशानं करून दिली तेव्हा सर्वांच्या नजरेतलं कौतुक पाहून आशाच्या अंगावर मूठभर मांस चढलं. आशाचा मुलगा म्हणून क्लासमध्ये त्याला सर्वजण विशेष वागणूक देत. त्याची त्या दोघांना मजा वाटायची. यथावकाश राहुलचा रिझल्ट लागला. त्याच्या अंदाजाप्रमाणे त्याला 82% मार्क्स मिळाले होते. आशाचा जीव सुपा एवढा झाला. तिनं देवापुढे पेढे ठेवले. मामानं राहुलच्या हातावर 500 रुपये ठेवले. आशानं त्याला हवं ते बक्षीस घेऊन देईन असं कबूल केलं. जेवायला गोडधोड केलं. लगेच पुण्याला जाऊन जरूर ती कागदपत्र आणणं गरजेचं होतं. पुण्याला गेल्यावर राहुलनं अण्णाबाईंना भेटावं, त्यांच्या पाया पडावं असं आशाला वाटत होतं. पण तसं सुचवून त्याच्या आनंदात मिठाचा खडा तर पडणार नाही ना अशी धास्ती एकीकडे वाटत होती. एशियाडमध्ये बसल्यावर तिनं हळूच राहुलकडे तो विषय काढला. राहुल, आपला आनंद आपल्या लोकांची विभागला तर वाढतो आणि दुःख विभागलं तर कमी होतं असं सर्वच शहाणी माणसं म्हणतात. मला वाटतं की तू अण्णाबाईंच्याकडे जाऊन त्यांना तुझा रिझल्ट स्वतः सांगावास. त्याची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी ती थांबली. क्षण 2 क्षण तो काहीच बोलला नाही. तोंड फिरवून खिडकीबाहेर पाहत राहिला. त्याच्या हातावर हात ठेवत आशानं दिलगिरीच्या सुरात हाक मारली. राहुलनं तिच्याकडे तोंड केलं तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. तो म्हणाला, मला सुद्धा त्यांना भेटावंसं वाटत होतं, पण मला वाटलं की तुला रागेल. म्हणजे तू इतकं केलंस माझ्यासाठी तरी माझं मन त्यांच्याकडेच ओढ घेतंय असं वाटून तू रागावशील असं वाटलं. नाही रे बेटा, आत्तापर्यंत त्यांनी तुझं इतकं केलं आहे, त्यांच्यावर रागवायचं म्हटलं ना तरी मला राग धरता येणार नाही. आणि इन अ वे त्यांच्यामुळेच आज तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र त्या घरी येणार नाही. मला यावंसं वाटत नाही म्हणून येणार नाही. तू त्यांचा नातू असलास तरी मी त्यांची कोणीही नाही. पुण्यात आशा राहुलला घेऊन डेक्कन जिमखान्यावरच्या एका लॉजमध्ये उतरली. शाळेतून स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणायला राहुल गेला तोवर तिनं अण्णाबाईंना देण्यासाठी पेढे आणून ठेवले. राहुलच्या हाती पेढ्याचा पुडा ठेवून तिनं त्या कामगिरीवर त्याला पाठवलं. तिथे काय झालं हे आपणहून त्याला विचारायचं नाही असं आशानं स्वतःच्या मनाशी पक्क ठरवलं होतं. तोही काही त्याविषयी बोलला नाही. मात्र येताना त्याच्या हातात एक मोठीशी बॅग होती. ती पाहून आशाची मुद्रा प्रश्नार्थक झाली. तेव्हा माईनं माझं सामान काढून ठेवलं होतं असं त्यानं स्पष्टीकरण दिलं. पुण्यातल्या कामाला 2 दिवस लागले. तिथे असताना राहुलच्या कंपूतल्या 2-4 मुलांची आशाची भेट झाली. अगदीच काही वाया गेलेली मुलं वाटली नाहीत तिला ती. राहुलच्या ॲडमिशनसाठी लगेच कोल्हापूरला परत जाणं भाग होतं. वाटेत बोलता बोलता राहुलनं पाठकांच्या घरी काय झालं ते थोडक्यात तिला सांगितलं. पेढे देऊन पाया पडल्यावर माईंनी राहुलच्या हातावर 100 रुपये ठेवले आणि त्याला जवळ घेतलं होतं. अण्णा मात्र तोंडातल्या तोंडात आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले होते. पुढचा आठवडा ॲडमिशनच्या सोपस्कारात गेला. त्यातून निवांत झाल्यावर आशानं राहुलला विचारलं, आता कॉलेज सुरू होईल. तुझ्या रिझल्टनंतर मी तुला अजून काहीच बक्षीस दिलेलं नाही. तुला माझ्याकडून काय आवडेल? अगं मी काय मागणार? काय हवं ते माग ना. ऑलरेडी माझ्या कॉलेजसाठी तुला एकदम इतका खर्च करायला लागला आहे. पाहिजे तर एखादा शर्ट दे किंवा तुला काय जे वाटेल ते दे. राहुलनं म्हटलं, तुला मी तुझ्या आवडीची वस्तू द्यायची ठरवली. ओळख काय बरं? शूज. राहुलनं अंदाज वर्तवला. आशानं नकारार्थी मान हलवली. मग रिस्टवॉच? नाही. हरलास? कॉलेजला जाण्यासाठी 2 व्हीलर आवडेल तुला? राहुलच्या डोळ्यात प्रथम अविश्वास दाटून आला. नंतर एकदम चांदण्या फुलल्या. पण आई, पण बिन काही नाही. आज आपण जातोय गाडी घ्यायला. पण सध्या मोपेड घेऊया. 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोपेड वापरायची. नंतर मी मोपेड वापरीन आणि तू माझी स्कूटर चालवायचीस. चालेल? चालेल काय आई, धावेल. तिच्या गळ्याभोवती मिठी घालत राहुल म्हणाला. राहुलच्या पसंतीची मोपेड घेताना आशाला अगदी आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. त्या दिवसापासून दोन्ही गाड्या धुवायचं काम राहुलनं आपणहून स्वतःकडे घेतलं. न कंटाळता तो रोज लवकर उठून ते काम करायचा. ब्रेड, बिस्किटं, दूध, भाज्या, फळं
हे आणणं असल्या आसपासची कामंही तो हौसेनं करायला लागला. त्या दोघांचं स्वतंत्र विश्व तयार झालं. आशा दवाखान्यातून यायच्या आधी तो कॉलेजातून घरी यायचा. ती येईपर्यंत अन्न गरम करून ताटं मांडून ठेवायचं काम तो हमखास करायचा. त्याचंही आशाला अप्रूप वाटायचं. दिवस भराभर पळत होते. कॉलेज जीवनात आणि कोल्हापुरात आता राहुल चांगलाच रुळायला लागला होता. कोल्हापुरी हेलांची सुरुवातीला चेष्टा करणारा राहुल आता स्वतःही कॉलेजच्या मित्रांच्या नादानं हेल काढायला लागला होता. त्याच्या बोलीवरचे पुणेरी संस्कार थोडे थोडे फिक्के व्हायला लागले होते. खेळाकडे जास्त ओढा असला तरी अभ्यासातही तो बऱ्यापैकी रस घेत होता. त्यामुळे चिंतेला किंवा तक्रारीला जागा नव्हती. ॲथलेटिक्समध्ये कॉलेजला ट्रॉफी मिळवून दिली त्यांनी, तेव्हा त्याचा वर्तमानपत्रात मोठा फोटो आला. त्याचा तो हसरा फोटो पाहून त्याला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं आशाला झालं. तो थोडा वेंधळा होता, काही बाबतीत अव्यवस्थितही होता, पण आशा त्याकडे दुर्लक्ष करायची. आतल्यात थोडी चिडचिड झाली की ती स्वतःच्या मनाशी 10 अंक मोजायची. हा दिवस देवदयेने पदरी पडला आहे हे स्वतःला बजावायची. आज कित्येक वर्ष ती फक्त स्वतःसाठी जगत आली होती. आता त्याच्यासाठी कामं करायला, त्याचे लाड करायला तिला मजा वाटायची. अंथरुणावर अंग टाकताना ती दमलेली असली तरी मन तृप्त असायचं. बघता बघता 11वीचं दुसरं सत्र सुरू झालं. कॉलेजमध्ये गॅदरिंग, मॅचेस, पिकनिक याची धमाल सुरू झाली. अशा योगासनाच्या क्लासमध्ये मंगळवारची सकाळची बॅच घेत होती. शवासनात शिरलेल्या विद्यार्थ्यांना मनावर लक्ष केंद्रित कसं करावं याच्या सूचना ती देत होती. तुमचं सर्व शरीर हलकं झालं आहे. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत सर्व अवयव शिथिल शिथिल झालेत. तुमच्या मनावर कोणताही ताण राहिलेला नाही, ती बोलत होती. इतक्यात फोनची घंटा कर्कशपणे वाजत राहिली. त्याकडे दुर्लक्ष करून आशा सूचना देतच राहिली. फोन बंद झाला, पण 2 सेकंदात पुन्हा वाजायला लागला. असं तिसऱ्यांदा झाल्यावर मात्र नाईलाजानं आशानं सूचना देणं बंद केलं. तिनं वैतागूनच फोन उचलला आणि म्हणाली, तुम्ही नंतर फोन नाही का करू शकणार? मी क्लास घेते. हे बोलताना आवाज थोडा रागावलेलाच होता. पलीकडून उत्तर आलं, सॉरी मॅडम, पण काम अर्जंट आहे. सांगून टाका ना मग पटकन, कोण बोलताय तुम्ही? आशानं विचारलं. मॅडम, तुम्ही मला ओळखत नाही, मी राहुलच्याच कॉलेजात 3ऱ्या वर्षाला आहे. राहुल, त्याला कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. अरे देवा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये? काय झालं आहे त्याला? खेळताना काही? शेजारची खुर्ची ओढून घेऊन त्यावर बसत आशा विचारायला लागली. नाही, त्याला ॲक्सिडेंट झाला आहे, ट्रकनं उडवलं आहे त्याला. तो सिरियसली इंज्युअर झाला आहे. म्हणून तुम्ही कोण, म्हणजे तुमचं नाव काय? केदार तांबे, त्याच्या कॉलेजमधला मित्र. मॅडम, तुम्ही लगेच या, डॉक्टरनी सांगितलं की. हो येते, पत्ता सांगा, मी निघतेच लगेच. पलीकडच्या बाजूनं केदार नामक मुलानं पत्ता सांगितला. तोवर क्लासमधल्या लोकांनी शवासन सोडून दिलं होतं. सगळे तिच्या भोवती जमले होते. क्लासमधल्या कोणीतरी आशाला पाणी आणून दिलं. 2 वर्ष क्लासमध्ये येणाऱ्या देशमुखांनी आश्वासक आवाजात तिला सांगितलं, मॅडम चला, मी येतोय तुमच्याबरोबर, आपण माझ्या गाडीतून जाऊ. वाद न घालता आशानं मानेनंच हो म्हटलं. क्लास बंद करून घ्यायची जबाबदारी कोणीतरी आपल्यावर घेतली. ते सगळे काय बोलतायत, काय सांगतायत, आशाला काही समजत नव्हतं. ती सुन्नपणे निघाली, पण मध्येच परत फिरली. कपाटात जेवढी रोख रक्कम होती तेवढी तिने काढून घेतली. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापाशी 3 मुलं उभी होती. त्यांनी आशाला आत नेलं. डॉक्टर कसा आहे राहुल? डॉक्टरना पाहिल्याबरोबर आशाने विचारलं. बराच सिरियस मार लागला आहे, उपचार सुरू केलेत आम्ही. त्याचे वडील, त्यांना बोलावा. डॉक्टर प्लीज कसंही करून त्याला बरं करा. घळाघळा रडतच आशा म्हणाली. नाही, मी प्रयत्न करतोय, पण आशाला किंचित थोपटत डॉक्टर म्हणाले. पुढची भेसूर चित्र आशाच्या डोळ्यांना दिसायला लागली. एकदम अंधारी आली डोळ्यासमोर. ती स्वतःला सावरायला तिला 1 मिनिट देऊन डॉक्टर म्हणाले, एका फॉर्मवर त्यांच्या वडिलांची कन्सेंट लागेल, त्यांची सही लागेल, म्हणजे आम्हाला उपचार. ते इथे नाही आहेत, त्यांच्याऐवजी मी सही करते, आशा म्हणाली. फॉर्मवरची अक्षरं आशाला दिसतच नव्हती. हात थरथरत होते. देशमुखांनी फॉर्म भरून द्यायला मदत केली आणि शेवटी आशानं सही केली. सही केलेला तो फॉर्म देशमुखांनी डॉक्टरांना नेऊन दिला. तेव्हा डॉक्टरांनी देशमुखांना सांगितलं, मी मगाशी स्पष्ट बोललो नाही, पण मला उगीच खोट्या होप्स द्यायच्या नाही आहेत. पेशंट इज इन क्रिटिकल कंडिशन, मे बी अ मॅटर ऑफ युअर्स.
त्याच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. देशमुखांनी लगेच आशाच्या भावाला फोन केला. भाऊ आणि वहिनी धावतच आले. त्यांना पाहून आशाला दुःखाचे उमाळे आले. काय झालं रे भाऊ, माझ्या बाबतीत हे असं का होतं नेहमी? माझ्या हाताला यशच नाही. भाऊनं आशाला जवळ घेतलं. असा धीर सोडायचा नाही, सगळं नीट होईल. तूच मला सांगायचीस ना की आपण देवावर भार टाकायचा असतो. तिला थोपटत भाऊ गुळमुळीत समजूत घालू लागला. अक्का, अण्णासाहेबांना कळवावं असं मला वाटतं. मी फोन करू का त्यांना? थोडा वेळ जाऊ देऊन त्यानं आशाला विचारलं. अण्णासाहेबांना कळवायचं? नको नको. कोणत्या तोंडानं त्यांना सांगायचं की तुम्ही इतके वर्ष जपलेला माझा अंकुर आता माझ्याच हातून? ते तडातडा बोलतील. आणि त्यांची तरी काय चूक आहे? त्यांना तरी ह्या वयात सोसवेल का हा धक्का? त्यापेक्षा प्रकाशना मग तसंच करायला लागेल. एवढे विचार तिच्या मनात येऊन गेले आणि ती म्हणाली, भाऊ, अण्णासाहेबांच्यापेक्षा प्रकाशना कळव. ते ठरवतील अण्णासाहेबांना कसं सांगायचं ते. त्यांचा फोन नंबर माझ्यापाशी नाही आहे, पण नाही, मी पाहतो काय करायचं ते, आलोच मी, असं म्हणून भाऊ निघून गेला. हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये एकीकडे देवाचं नाव घेताना आशाचं मन बेबंदपणे नको त्या गोष्टींमागे धावत होतं. गेल्या 7-8 महिन्यातल्या राहुलच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात गर्दी करून येत होत्या. सोबतीला जीवघेणी प्रतीक्षा होती. डॉक्टरांच्या अंतिम निकालाची, अण्णासाहेबांच्या शिव्याशापांची, आयुष्यभर दाटून येऊ घातलेल्या एकटेपणाची. मध्यरात्र उलटून गेलेली. दूरवरून कुठून तरी नर्सेसच्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज. कॉरिडॉरमधल्या खुर्चीवर आशा आणि भाऊ बसलेले. भाऊचा डोळा लागलेला. मनातल्या मनात आशाचा मृत्युंजयाचा जप चालू, सारखा खंडित होणारा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम. देवा, किती अंत पाहणारेस माझा आता. पुष्टिवर्धनम ऊर्क्वारुकमेव बंधनात. हा कसला आवाज? दार उघडलं का? सिस्टर काही सांगायला आले आहेत का? मृत्योर्मोक्षी अमामृतात. ओम, थँक गॉड कोणी नाही आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम ऊर्क्वारुकमेव बंधन. कुठलं दार वाजलं? अण्णासाहेब आणि माई आलेत का? आता कसं तोंड देऊ मी त्यांना? नाही, कोणीच दिसत नाही आहे. पुष्टिवर्धनम ऊर्क्वारुकमेव बंधनात मृत्योर्मोक्षी अमामृतात. ओम, देवा, मी आयुष्यात पुन्हा काहीही मागणार नाही तुझ्याकडे, पण प्लीज राहुलला वाचव. हां, कोण? कुणीतरी मला उठवत आहे. अशा खडबडून जागी झाली. अशी कशी डुलकी लागली मला? आशाच्या झोपाळलेल्या डोळ्यांसमोर एक प्रौढ चेहरा, थोडासा परिचित वाटणारा. कोण हे? मला का उठवत आहेत हे? कानावरचे केस पांढुरलेले, सावळासा नाकेला चेहरा. हे प्रकाश? आणि त्यांच्या पाठीमागून येत आहेत ते अण्णासाहेब? धरणी पोटात घेईल तर बरं. कुठे आहे तो? प्रकाशनं कुजबुजल्यासारखं विचारलं. तिनं फक्त हाताच्या खुणेनं दाखवलं. प्रकाश त्या दिशेनं गेले. पाठीमागून पाय ओढत अण्णासाहेब. आशाला तिच्या विचारात सोडून.